अमरावती यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला असून चंद्रपूर, वर्धा, अकोला, वाशिमला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. नागपुरात दुपारी 2 नंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच आजच्या पावसामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा धाकधूक वाढली. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. यामुळे कोयना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यवतमाळमध्ये पावसाला दमदार हजेरी लावली. हवामान विभागानं विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. तर पावसात नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. हिंगोलीत सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पूर्ण जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्याच्या चूलबंद खोऱ्यात मुसळधार पावसामुळे चूलबंद नदीला पूर आलाय. दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांनी पुलावरून ये जा करणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं. नांदेड जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. नांदेडच्या माचणूर ते गंजगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्यानं गावाचा संपर्क तुटलाय. पुलाची उंची वाढवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. जालन्याच्या भोकरदन शहरातील महावितरण कर्मचाऱ्याच्या पावसातही विजेच्या पोलवर जाऊन वीज सुरळीत सुरू करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. शहरातील वेगवेगळ्या भागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू केला, त्यामुळे त्याचं कौतुक सध्या करण्यात येतं. नाशिकच्या महापौर उपमहापौरांनी कोतकर कुटुंबियांची भेट घेतली. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे निलेश कोतकरांचा मृत्यू झालाय. महापौर हिमगौरी आडकेंनी सांत्वनपर भेट घेतली. सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन करण्यात आलं. अमरावती शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. रस्त्यावर फांदी कोसळून एक व्यक्ती जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून झाडांची छाटणी न केल्याचा आरोप सध्या करण्यात आला. यवतमाळच्या आर्णी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका व्यावसायिकांना बसलाय. पावसाचं पाणी निघून जाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. संबंधित कंत्राटदारानं व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक विकास कामं रखडल्याचा आरोप करत महापालिकेच्या कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केला. रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू असताना संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडीतील धनगर बांधवावर पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली. भावकीच्या वादातून एप्रिल महिन्यात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडण्यात आल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. रत्नागिरीत संविधान मंचाच्या वतीनं रत्नागिरीत मूक मोर्चा काढण्यात आला. नीट परीक्षेचं कारण सांगून देशात अराजकता माजवणं याचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात सिनेट सदस्यांनी गोंधळ घातला. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. आसन व्यवस्था नसल्यानं सिनेट सदस्यांनी व्यासपीठासमोरच ठिय्या मांडला. कार्यक्रमात सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील आष्टा इथं सालाबादप्रमाणे भरलेल्या हरिनारायण स्वामी यात्रा उत्सवात आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवला. मिरवणुकीदरम्यान बालपणीचे मित्र एकत्र आल्यानंतर यात्रेतील वातावरण उत्साही आणि जल्लोषमय बनलं. नाशिकच्या खड्ड्यांप्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक झाली. खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. दाखल करण्यात आला. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा चोरीची घटना घडलेली. कारची तोडफोड करत 70,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात कत्तलीच्या संशयावरून पोलिसांनी 19 जनावरांची सुटका केली. पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तरहाळा इथं अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध केला. वारंवार लेखी तक्रारी निवेदन देऊनही अवैध दारू विक्रीवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. कोल्हापुरात सुमारे 300 गर्भपात झाले. डॉक्टर चंद्रकांत गायकवाडला गर्भपात प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली आहे. तर कदमवाडी परिसरातील हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपात सुरू होते.